सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील अनेक भागामध्ये अवकाळी पाऊस गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। जत तालुक्यातील खंडनाळ गावामध्ये झालेल्या गारपीट आणि जोरदार वारा आणि पावसानं मका, डाळिंब, कांदा या पिकांचं मोठं नुकसान झालंय। अक्षरशः मका, कांदा पीक हे पूर्णतः वाया जाण्यासारखी परिस्थिती आहे। काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झालाय, काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावरती पडल्यामुळे वाहतुकीला देखील अडथळा निर्माण झालाय। या सगळ्या नुकसानीची जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पाहणी करत शेतकऱ्यांना धीर दिला। त्याबरोबरच सरकारकडून या अवकाळग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे। प्रशासनाने देखील तात्काळ पिकांच्या नुकसानीचे पंचनामे हे सुरू केलेत। दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर आणि प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे त्याचबरोबर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। शेतकऱ्यांना मी इतकंच सांगतो की आम्ही पंचनामे करून ज्यांचं नुकसान झालंय त्यांचा सर्व अहवाल माननीय प्रांतसाहेब सरकारकडे पाठवतील। आम्ही तिथं पाठपुरावा करून आम्ही लोकांना चांगल्या पद्धतीने मदत कशी मिळेल असा आम्ही प्रयत्न करणार। या गावामध्ये देखील अंदाजे 100 ते 150 हेक्टर पर्यंत आपलं नुकसानीचा प्राथमिक अंदाज दिसून येत आहे। जेवढं काही नुकसान होईल त्या प्रत्येक शेतकऱ्याचा पंचनामा करून तसा अहवाल आपण शासन दरबारी आपण पाठवत आहोत। माननीय आमदार महोदय त्याचा पाठपुरावा करतो असं त्यांनी देखील आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे सर्व कुठलाही शेतकरी या नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही याची आम्ही काळजी घेऊ। माझं स्वतःचं कांद्याचं बाग, कांदा बियाणे प्लॉट म्हणजे 80 गुंठा म्हणजे 2 एकर प्लॉट आहे। 2 एकरात प्लॉटमध्ये मला म्हणजे अंदाजित माझं उत्पन्न होतं जवळजवळ 2-2.5 क्विंटल। 2 एकर 2,000 रुपये बाजारभावानुसार माझं 3 ते 4 लाख रुपयाचं नुसतं कांदा बियाण्याचं नुकसान झालं। विथ रोपाचं असं मिळून माझं स्वतःचं 5 लाख रुपये नुकसान आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।